मॅचला करूया सुरुवात. पहिलाच बॉल फुल टॉस, दिशा दिले फक्त कार्पेटच्या दिशेने चेंडू चाललाय, स्टॉप केला जातो, एक धाव पूर्ण. आता अक्षयने थांबवला, एक सिंगल, पहिला चेंडू एक सिंगल आल्या, एक सिंगल धाव पाहतोय अक्षय इंगळे. सकाळपासून चांगली बॅटिंग चालली आहे खेळाडूची. दुसऱ्या साईडला ओमकार देखील चांगली गोलंदाजी करतोय टीम साठी. कोणी टीम देखील खरायचं नाव घेत नाही, कोणी टीम देखील सांगते आम्ही युवा असेल पण बोनापेक्षा कमी नाही, असा खेळ चाललाय कोणी टीमचा. पहिला बॉल एक सिंगल आले. या वेळेला ठोकलाय खतरनाक अक्षय इंगळेची आणि गोलंदाज ओमकारला केलं चाकाचिक, जाग्यावरती उभा. क्या बॅटिंग, आल्या पावल्या आपला पॅटर्नच आहे अटक्या, कारण आपण फक्त ठोकतो षटकार, असा हा अक्षय इंगळ्या ठोकलाय षटकार. काय बॅचला सुरुवात केल्या, पहिला बॉल सिंगल, त्याच्यानंतर षटकार पाहतोय. खतरनाक चालली बॅटिंग. तिसरा बॉल, हो यावेळी एक्स्ट्रा कव्हरला मारायचा होता, पुढे आला, पंचाने पाहिलं, ओळखलं, डॉट बॉल, कमबॅक केलाय, तू षटकार मारू शकतोस, मी डॉट करू शकतो. 3 बॉल 7 रन, चांगली गोलंदाजी चालल्या. अक्षय इंगळे देखील बॅट मध्ये आला की सरक कार्यक्रम करतोय. 3 बॉल 7 रन्स पाहतो. उन्हाचा तडका आलाय आता पावसामध्ये. हो यावेळी शॉटंबुल करण्याचा प्रयत्न, पंचाने पाहिलं, ओळखलं, पंच सांगतात हो ही एक लेग बायची सिंगल असेल. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहतो. 4 बॉल 8 रन्स, षटकार ठोकला, त्याच्यानंतर 2 बॉल शॉट टाकल्या. चार बॉल 8 रन्स पाहतो. 2 टू गो, शेवटचे 2 बॉल. शॉटंबुल पुन्हा एकदा बॅटची गडा, पुन्हा एकदा एक सिंगल धाव पाहतो. आता 1 बाउन्स घोषित केलंय गोलंदाजाला, दंडित केलंय पंचाने 1 बाउन्स. 5 बॉल आणि धावा झाल्या त्या म्हणजे 9. 5 बॉल 9 ऑन द स्कोर बोर्ड, 5 चेंडू आणि 9 धावा झाल्यात. अक्षयने पहिला षटकार ठोकला, त्याच्यानंतर 3 बॉल चांगले टाकले ओमकारने. चांगली गोलंदाजी, उन्हाचा तडका, त्याच्यामध्ये पावसाचं वातावरण आणि त्याच्यानंतर पुन्हा हे रबर बॉलचं क्रिकेट. ओहो या वेळेला देखील चाबूक शॉट, शॉटंबुलचा फटका पॉवरफुल आहे, पण याच्यावरती धावा असेल फक्त ती म्हणजे एक सिंगल. फटका तर चांगला होता, 440चा झटका देणारा होता, पण धाव असेल ती म्हणजे फक्त एक. आणि पहिल्या षटकानंतर धावा लागतायत डबल डिजिट, 10 या आकड्यावरती, 10 ऑन द स्कोर बोर्ड, 10 धावा. इथे देखील तुम्हाला जिंकावं लागेल दोन्ही टीमला. इथे तुम्ही हारला ना तर 365 दिवस तुम्हाला माझ्या अध्यक्षाची चषकाची वाट पाहावी लागेल. संघर्ष फक्त एक पाऊल दूर, एक पाऊल दूर या स्पर्धेचा आपण चॅम्पियन होण्यापासून आपण पाहतोय सेमीफायनल नाही तर फायनल मध्ये जाण्यापासून. या दोन्ही टीमला संधी आहे, तुम्ही जिंका आणि डायरेक्ट फायनलचा रस्ता निवडा, इथे जिंकावं लागेल. पहिल्या षटकात 10 आल्यात, आता ओव्हर क्रमांक 2 मध्ये आला अजून एक कोणे टीमचा युवा गोलंदाज चरण आला इन ॲट ओव्हर 2. चला बॉल द्या लगेच, नितीन दादा नवीन बॉल द्या, मॅचला चालू ठेवा. जाऊया ओव्हर क्रमांक 2. गोलंदाजाला चरण, एक चांगल्या आयटीचा गोलंदाज, लांब लचक लाईनअप आणि तो आला इन ॲट 2 मध्ये. स्ट्रायकिंगला बॅटर लेफ्ट अर्थ फलंदाज, ज्याने नेपाळ मध्ये जाऊन टीम इंडियाला बिलॉंग करत असताना चॅम्पियन संघाच्या यादीमध्ये आपलं नाव नोंदवलं, असा संदेश इंगळे ऑन स्ट्राईक. आणि गोलंदाज देखील तेवढाच चोरशीचा चरण डांगरे. ओव्हर क्रमांक 2 ला करतोय सुरुवात. ओहो या यॉर्कर क्रिकेट मध्ये ब्रह्मास्त्र, पंचाने पाहतोय आपल्याला उचलून धरणे, पंचांची नाकारणी येते, चांगला बॉल टाकला. क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र चेंडू, यॉर्कर बॉल काढला बाहेर या चोरांना, डॉट बॉल येतोय. अचूक टप्पा ठेवणं गरजेचं असतं. टी बॉलचं क्रिकेट, टायमिंगचं क्रिकेट पाहतोय, ताकद नाही तर नजाकत, इथे टायमिंग करावं लागेल. कोण आपण पाहतोय अर्थातच संदेशला. पहिला बॉल डॉट. पुन्हा एकदा यॉर्कर, मिनी हेलिकॉप्टर खेचून काढला, चेंडू चालला, सरळ बॅटने निघून आपण पाहतो चांगला स्टॉप केला. चांगली फिल्डिंग पाहतोय युवा खेळाडूंची.
असं वाटलं की 4ला जातो की काय, पण चांगला स्टॉप आणि तोपर्यंत एक सिंगल धाव. 2 बॉल आणि धावफलक जाता 11 11 या आकड्यावरती. 2 बॉल 11 रन्स. दोन बॉल 11. आता स्ट्रायकिंगला आला बॅटल अक्षय इंगळे. पाचच्या ओव्हर मध्ये त्याने एक षटका ठोकला होता, तोच इन ॲट 2 मध्ये बॅटिंग साठी. ओ या वेळेला आकाशाला गवसनी घालणारा पाहतोय आणि मॅक्झिमम बेधडक बेधडक फटका आलाय. कडक 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 कडक. फेमस आहे छत्रपती संभाजीनगरचा क्रांती चौक आणि अक्षय इंगळेला आहे फक्त षटकारांचा शोक. आणि पंच शहानिशा करतील षटकार आहे की सिंगल असेल. प्लीज कोंडावे टीम बाहेरून कोणी बोलू नका, आपल्याला पॅनल्टी दिली जाईल. कोंडावे टीम प्लीज, पंच आणि आतले बोलतील. कोंडावे टीम सहकार्य करा, आपण बाहेरून काही बोलू नका. आपल्याला जे डिसिजन असेल तो दिला जाईल. नो डाऊट षटकार दिलाय पंचानी. तिथे कमिटी देखील आहे उभी मंडपाच्या बाजूला पाहतोय. यस पंच मॅक्झिमम असेल ना. पंच षटकार नो डाऊट षटकाराला मॅक्झिमम 6 धावा. 6 धावले जाते 17 17च्या घरात. अक्षय इंगळेची मिक्सर चालू झालाय आता. अक्षय इंगळेने आता बॅट खोलल्या, चरण वरती अटॅक करायला चालू केलाय. पुन्हा गोलंदाज निघला. ओ यावेळी शॉर्ट बॉल चांगला बाउन्सर पाहतोय. पंताने सांगितलं या सिटीचा चांगला बॉल पाहतोय. नाकाला फुंकारने देणारा चेंडू. डॉट बॉल आला, षटकार नंतर कमबॅक केला. आता चेंडूचा खेळ झालाय तब्बल 4 धावा झाल्या 17. चांगली गोलंदाजी करतोय. आता शेवटचे 2 बॉल 2 टू गो. किती मारा करेल आता पाहतोय आपण अक्षय इंगळा. हो या वेळी देखील खेचून मारलाय आणि चेंडूला कॅच साठी कॉल दिलाय. हो चुकी होते. कॅचला जावणार होता. कॅचला जाण्याची गरज होती, कारण अशक्य गोष्टी शक्य करा, अवघड कॅचेस पकडाव्या लागतात तेव्हा मॅचेस बनतात मित्रांनो. अक्षय इंगळेला जर तुम्ही जीवदान दिलं ना येत्या काळामध्ये तुम्हाला त्याचं षटकाराचं भौत करावं लागेल. यावेळी कॅच ड्रॉप आणि त्याच्यानंतर या 2 धावा ऍड होत आहेत. 19 झाल्या. आता शेवटचा 1 बॉल 1 टू गो. कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला. आता 19 झाल्यात. हा बॉल डॉट टाकला तर मॅच बनवू शकता. हो या ऑफ साईडला पंचाने ओळखलं पाहिलं. त्याच्यात सांगतायत पंच व्हाईट बॉल. थोडासा अंगापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. चरणला माहिती आहे जर अक्षय इंगळेच्या आपण बॅट मध्ये दिला ना तो सरळ षटकाराच्या बाहेर मारतो, म्हणून अंगापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातो या गोलंदाजांकडून. व्हाईट बॉल येतोय. आता शेवटचा 1 बॉल बाकी असेल. महत्वपूर्ण सामना या दोन्ही टीम साठी. सकाळपासून मेहनत केली, आता फक्त 1 पाऊल दूर. हो यावेळी चांगला बॉल अंगावरती टाकला. नो लुक शॉट बॅटची कडा. त्याच्यानंतर एक सिंगल धाव ऍड होत्या. हो फेकी चांगली आणि ते 12 चेंडूचा खेळ होतोय समाप्त आणि 12 चेंडूचा धावफलक जाता 21 या आकड्यावरती. 12 चेंडू 21 झाल्यात. आता शेवटचे 6 बॉल आणि शेवटचे 6 बॉल हाणामारीचा असणार आहेत. 6 बॉल शेवटचे किती धावा होतील पाहायला मिळेल. इनॅट आपण पाहतोय कोंडावळे संघाकडून. आपण पाहतोय एक दमदार स्पर्धा पाहतोय. एकच फाईट, वातावरण टाईट करणारी स्पर्धा. अर्थातच कौतुक करावं लागेल आदरणीय सन्माननीय सचिनदादा सावंत साहेब यांच्या माध्यमातून प्रस्तुत केलेली स्पर्धा आणि गणेश शेठ सावंत यांचा संपूर्ण मित्र परिवाराने भरवलेली स्पर्धा. अर्थातच माजी अध्यक्ष चषक. तर जाऊया मॅचच्या दिशेने. ओव्हर क्रमांक 3 गोलंदाज आलाय निलेश, स्वतः कॅप्टन. ओव्हर क्रमांक 3. ओहो या वेळेला सरळ समालोचन कक्षेला भेट देणारा गाव शहर में कोणी टक्कर देऊ नका आणि अक्षय कोणी हलक्यात घेऊ नका. आल्या ठोकलाय षटकार. स्वॅग से करेंगे स्वागत. निलेशचं स्वागत केलं षटकाराने. अक्षय इंगळे का मी गावावरून आलोय, का मी माझ्या टीम साठी बॅटिंग करतोय. अक्षय इंगळेची पॉवर,
आज सर्व काजळी क्रिकेट असलेला दिसतोय क्लास आपण पाहतो अक्षय इंगळेचा यार क्वालिटी बॅटिंग अक्षयची षटकाराचा बादशाह असंच त्याला नाव दिलं जात नाही तोच हा षटकार मारतो लांब लचक पहिलाच बॉल षटकार आलाय आता कमबॅक करावा लागेल धावा झाल्या 27 हो अजून एक मैदानामध्ये सगळेच गार बॉल चाललाय सीमा पार आणि ते ठोकलाय तिरिक 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 षटकार बॅक टू बॅक 2 षटकार आलेत मॅच मध्ये ट्विस्ट आल्या मॅच होती कुठं 2 षटक 21 रन आणि 2 बॉल वरती 12 ठोकल्या आणि धावफलक जाऊन पोहोचला 33 या आकड्यावरती आजच्या दिवसामध्ये दुसरा हॅट्रिक षटकार मारण्याचा पराक्रम करेल का अक्षय इंगळे तिसरा बॉल प्रगती पथावर 2 ला 2 आले आता तिसरा येईल का अक्षय इंगळेच्या बॅट मधून हो यावेळी थोडासा ऑफ साईड ला मारण्याचा प्रयत्न बॅटची कडा चेंडू चाललाय गोशांकी क्षेत्रात नो डाऊट एक सिंगल येत्या एकने धावफलक जाते 34 या आकड्यावरती मेहनती करावी लागते अक्षय इंगळेची नेहमी मेहनत आपल्याला पाहायला मिळते गावावरून बिलॉंग करत असताना आपल्या गावासाठी क्रिकेट खेळत असतो हा खेळाडू तो करावं लागेल या खेळाडूचा आपण पाहतो चेंडूचा खेळ झालाय 3 धावा झाल्या 34 तो पूर्ण मॅच पाहतो अजून एक बॉल लॉप केला सरळ बॅटने खेळू गेला तिथे आपण पाहतो मंगेश असेल एक धाव पूर्ण केली दुसरीचा प्रयत्न डेंजर अँड चुकीचा थ्रो गॅदर करण्यासाठी थोडी चुकी झाल्या तोपर्यंत चिताईच्या चपल्याने संदेश तर आला आणि 2 ने धावा झाल्या 36 आता शेवटच्या 2 बॉल बाकी शेवटचे 2 बॉल बाकी षटकारांची आतिषबाजी या मॅच मध्ये पाहायला मिळाली आपल्याला 5वा चेंडू हो यावेळी अंगावरती पंचाने सांगितलं यस चांगला बॉल आपण पाहतोय काय नाही व्हाईट बॉल दिलाय पंचाने थोडस यस्टर बसून लांब जातो व्हाईट बॉल घोषित केला अजून एक एक्स्ट्रा धावा होते 37 अजून देखील शेवटचे 2 बॉल मॅच खूप लांबवर पोहोचल्या अक्षय इंगळे आपली पॉवर दाखवतो चांगली बॅटिंग चालल्या कोंडावळे टीम कडून ओहो यावेळी देखील फटका खेळलाय फसलाय फटका कॅचचा कॉल दिलाय ही कॅच महत्वाची पुन्हा एकदा कॅच ड्रॉप पुन्हा एकदा अक्षयला जीवदान मी मंगाशीच बोललो होतो कॅचेस विन द मॅचेस विन कॅच ड्रॉप आणि अक्षय इंगळे ठोकलेले ते 2 षटकार आता थोडेसे कोल्हे टीमला मागत पडतील का धावा झाले तब्बल विचार केला तर 39 हा बॉल डॉट आला तरी सुद्धा मॅच बनवू शकते शेवटचा एक बॉल शेवटचा एक बॉल बाकी ओ अजून एक तो आलाय त्यानं पाहिलं यस विकेट ओयूटी आम्हाला वाटलं षटकार पण नो डाऊट अक्षय इंगळेची बॅटिंग क्लास होती तो आला त्यानं पाहिलं त्यानं जिंकून घेतलं सारं जग असे गोंडावे टीमचा 1 मॅन हिरो अक्षय इंगळेची बॅटिंग क्लास होती धावा झाला तब्बल 39 आणि विन असेल ते म्हणजे 40 ला 18 बॉल आणि 40 धावांची गरज टीम युवा स्पोर्ट कोल्हे संघाला चला मिरगाव महेश दादा शेलार या टॉस साठी महेश दादा शेलार आणि नाव टीम टॉस साठी या दोन्ही टीम कॅप्टन सेमीफायनलचा टॉस करणार आहोत आपण चला कोंढाळा टीम लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि या दोन्ही टीम नाव संघ आणि मिरगाव टीम कॅप्टन या टॉस करूया सेमीफायनल क्रमांक 1 माजी अध्यक्ष चषक 2026 च क्रॅकिंग स्पर्धा पाहतोय एकच फाईट वातावरण टाईट अशी स्पर्धा पाहतोय ज्या व्यक्तीने गेल्या 6 वर्ष अध्यक्षपद केलं आणि त्या व्यक्तीने आज भरवलेली स्पर्धा अर्थातच माजी अध्यक्ष चषक 2026 ची स्पर्धा आणि गणेश शेठ सावंत यांनी केलेले संपूर्ण प्रोत्साहन पाहतोय ज्या व्यक्तीने पैसा नाही तर माणुसकी जपल्या
असे गणेश शेठ सावंत तिने देखील आपण पाहतोय त्यांचा संपूर्ण मित्र परिवार 3 प्राइज दिले जातात. पहिलं प्राइज पाहतोय 15,000 कॅश प्राइज दिलं जात आहे गणेश सावंत मित्र परिवार. सेकंड प्राइज पाहतोय तब्बल 10,000 रुपये कॅश प्राइज आपण पाहतोय गणेश शेठ सावंत यांच्याकडून. आणि थर्ड प्राइज पाहतोय तब्बल 5,000 रुपये कॅश प्राइज अर्थातच गणेश शेठ सावंत साहेब यांच्याकडून. नो डाऊट ज्या व्यक्तीनं मन जिंकला तो सर्वांच्या मनामध्ये असतो. चला टॉस साठी या. चला सेमीफायनल 1 चा टॉस करूया. एका साईडला टीम विटला देवी क्रिकेट क्लब नाव संघ आणि एका साईडला एकता टायगर मिरगाव. तीन षटकांची मॅच असेल. चला मिरगाव टीम टॉस जिंकला ना. डिसिजन चला कोणत्या टीम पंच मॅचला स्पीड अप द्या. चला नितीन दत्ता सावंत बॉल द्या. 18 बॉल 40चं समीकरण मॅच बनू शकते. मंगेश येतो सब मुलगीने. मंगेश आणि एका साईडला उमेश अशी ओपनिंग जोडी. मॅच बनवावी लागेल. 18 बॉल 40 महत्वपूर्ण सामना इथे हारला ना तर तुम्हाला खूप वाईट वाटेल. कारण सकाळपासून आपण फक्त एकच असला होतो कधीच जातो फायनल मध्ये. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण क्रिकेट खेळतो 2 मॅचेस जिंकतो. तिसऱ्या राऊंड मध्ये हरल्यावरती जे मनाला दुःख होतं ना ते फक्त हारणाऱ्या टीमला माहित असतं. आणि तेच दुःख जर नसल घ्यायचं असेल ना तर इथं मेहनत करावी लागेल. 18 बॉल आणि 40चं समीकरण. आणि ही क्रिकेटची नगरी आपण 40 साईटून क्रिकेटची नगरी पाहतोय. सर्व खेळाडू पाहतोय. करूया चेसिंगला सुरुवात. पहिला पूर्वास्त्र झाला आणि पूर्वास्त्र 2 ला आपण सुरुवात करणार आहोत. आणि ओव्हर क्रमांक 1 मध्ये आला गोलंदाज मनोज आणि स्ट्रायकिंगला बाटल मंगेश डांगऱ्या. पहिलाच बॉल ऑफ साइडला अंगापासून लांब. पहिलाच बॉल वाईट येतोय. संघाचा अकाउंट ओपन झालाय. चेसिंगला सुरुवात झाल्या. 1 धाव ऍड होते. खाया पिया कुछ नाही. 1 धाव ऍड झाल्या टीम कोल्हे टीमच्या खात्यात. 40 धावा होऊ शकतात. पाऊस थांबलाय. रबर बॉलचं क्रिकेट टायमिंग फक्त करावे लागेल. कोल्हे टीमला जर जिंकायचं असेल ना तर मेहनत करावी लागेल आणि मंगेशला कुठेतरी बॅटिंग करावी लागेल. आणि तेवढाच गोलंदाज वेगाचा आपण पाहतोय मनोजला. पुन्हा एकदा तोच टप्पा. 30 दिशा नसेल. आता टप्पा अचूक होता. आता थोडासा आतमध्ये टर्न केला आणि त्याच्यानंतर डॉट बॉल आला. पहिला बॉल डॉट येतोय. 1 बॉल 1 सिंगल. चांगली गोलंदाजी. पहिला बॉल वाईट त्याच्यानंतर 1 बॉल डॉट. 1 बॉल 1. चांगली गोलंदाजी चाललंय. सुरेख गोलंदाजी पाहतोय. यावेळी डान्सिंग ऑन द ग्राउंड. ओहो पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न. पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न. यष्टरक्षक पाहतोय आपण. अर्थातच अक्षय होता फेकी केली होती पण यष्टरला चेंडू लागला नाही. डॉट बॉल येतोय. 2 बॉल 1 रन. षटकार मारावे लागतील. दोन बॉल 1. या वेळेला मंगेशच्या बॅट मधून पॉवरफुल राडा वाडा सर्व काही ठोकलं या मंगेशला. वाडा कोणाचाही असो राडा फक्त माझ्या नावाचा असणार. मंगेश डांगरे
किती टाइम शांत बसणार. शांत बसायला टीमचा मी संत थोडी आहे. ठोकला षटकार. 2 बॉल आपण पाहतो. 3 बॉल आणि 7 रन्स. चांगली बॅटिंग, अशीच बॅटिंग करावी लागेल. षटकार चौकार मारावे लागतील कारण पाऊस थांबलाय. धावांचा पाऊस पाडावा लागेल कोणी टीमला. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहतोय अक्षय इंगळेने तो धावाचा पाऊस पाडला. आता या इनिंग मध्ये पाऊस पाडावा लागेल. 3 बॉल 7. यावेळी पुढे येऊन डान्सिंग ऑन द ग्राउंड. पुन्हा एकदा फटका बसलाय. अक्षय इंगळे चेंडू खाली. तोपर्यंत चेंडू चाललाय गोशंकी क्षेत्रात. सिंगल एका धावेसाठी. आता चेंडू झाले 4 आणि धावा झाल्या त्या म्हणजे 8. शेवटचे 2 बॉल. गोलंदाज मनोजचे. आपण पाहतोय रबर बॉलचं क्रिकेट. रबर बॉलचं क्रिकेट एवढं सोपं नसतं. आपण पाहतोय टेनिस क्रिकेट फक्त सिंगल डबलचा गेम असतो. रबर बॉलचं क्रिकेट हे षटकार चौकारांचं असतं. चेंडू झाले 4. शेवटचे 2 बॉल. 2 टू गो. धावा झाल्या 8. चार बॉल 8. 2 टू गो. पुन्हा एकदा बॅट मधला बॉल. तू मला पुढे टाकणार तर मी तुला षटकार मारणार. लांब 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 लांब. आता या चेंडूची आपण पाहतोय अर्थात कौतुक करावं लागेल. खूप लांबवर मारलाय षटकार. मंगेश येतो मुनकीने. म्हटलं जाताना मेहनत करावी लागते. 2 बॉल डॉट. त्याच्यानंतर 2 ला 2 षटकार आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 14 रन्स. मी पहिलोच बोललो होतो क्रिकेट हा खेळ चांगला नाही. क्रिकेट मध्ये मेहनत करावी लागते. 5 बॉल 13 धावा. 14 धावा झाल्या. शेवटचा 1 बॉल. 1 टू गो. हो पुन्हा एकदा शॉर्ट पूल करायचा होता. आता बॉल चांगला टाकला. एक सिंगल येते. पहिलं षटक समाप्त होते आणि पहिल्या षटकामध्ये मंगेश डांगरेची पॉवर दिसली. मंगेश डांगरेने पहिल्या षटकात धावा ठोकल्या त्या म्हणजे तब्बल 15. आता गरज असेल ती म्हणजे आपण पाहतोय 25 ची. 12 बॉल आणि 25 ची गरज. पहिल्या षटकात 15 आल्या. आता मॅच बनेल. मॅच बनवावी लागेल. त्याला युवा स्पोर्ट कोणी युवा नंग आपण पाहतोय. ज्या संघाच्या नावामध्ये युवा संघ लिहिलं जातं आणि समोर देखील तेवढाच बलाढ्य संघ कोंडावळे संघ पाहतोय. या 6 बॉल 15 ठोकल्या. हाय व्होल्टेज मुकाबला झालाय. उन्हाचा तडका अंगावरती. या मैदानामध्ये ऊन आलंय. पावसाळी क्रिकेट. पाऊस थांबलाय. ऊन थांबलाय. आपण पाहतोय आता क्रिकेट थांबता कामा नाही. रन नाद नाही. धावा ब्राव कडे जातात. धावा येतात. पहिल्या षटकात 15 आल्यात. जाऊया इनिट ओव्हर क्रमांक 2. हो पहिलाच बॉल वेगाने टाकलाय. डॉट बॉल. गोलंदाज आलाय अक्षय इंगळे आलाय. इटॅन नंबर 2 ओव्हर मध्ये पहिलाच बॉल डॉट टाकलाय. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. कौतुक करावं लागेल या खेळपट्टीचं. आपण पाहतोय 15 धावा ठोकल्यात. पहिलाच बॉल डॉट येतो. आता उमेशला बॅट खोलावी लागेल. या वेळेला उमेशने बॅट खोललं. बॉल चाललाय आरपार सीमापार. बेधडक बेधडक फटका आलाय. कडक 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 कडक. मॅच मध्ये काही होऊ शकतं. क्रिकेटचा खेळ जर ठरला महत्व नाही मित्रांनो. कुठे मॅच होती. उमेश देखील सांगतोय ज्या नदीमध्ये मंगेश हात धुत होता त्याच नदीमध्ये आता उमेशने हात धुवायला सुरुवात केली. उमेश सांगतोय मी देखील शांत बसणार नाही. ठोकलाय षटकार. पहिला बॉल डॉट. त्याच्यानंतर षटकार आलाय. मॅच एकदा इकडे ते एकदा तिकडे. एकदा तिकडे तर एकदा इकडे. एकदा कोंडावळे तर एकदा कोंडे. अशी मॅच चालली ही. दोन्ही टीम मॅच सोडायचं नाव घेत नाही. दमदार मॅच चालल्या दोन्ही टीम मध्ये. तिसरा बॉल. पुन्हा एकदा शॉर्ट पूल केलाय. पॉवरफुल वंडरफुल आणि चेंडू चाललाय. सक्सेस सक्सेस सक्सेसफुल. मधून टाळ्या शिट्यांचा कडकडाट.
कोणी टीम आता बोलत असेल आया आमच्यासाठी देवासारखा धावून उमेश आलाय. धावा झाल्यात 27. क्या बॅटिंग चालली यार, क्लास बॅटिंग चालल्या मंगेश आणि उमेशची पॉवर सगळ्यांना केलं यार. 2-2. पहिल्या इनिंग मध्ये अक्षय इंगळेने पॉवर दाखवले, आता अक्षय इंगळेच्या विरुद्ध पॉवर दाखवतो उमेश. काय सामना चाललाय, चुरशीचा सामना. दोन्ही टीम मध्ये क्वालिटी क्रिकेट चालला. 3 बॉल 27 झाल्यात. हो याही पुढे डॉट बॉल आलाय. डॉट चेंडू देखील तेवढाच महत्वपूर्ण असणार कोंडावळे टीम साठी. डॉट चेंडू टाकत राहायचा, महत्वपूर्ण सामना पाहतो दोन्ही टीम साठी. 4 बॉल 27 झाल्या, अजून देखील गरज पाहतो 13 धावांची. 8 बॉल 13. मॅच एकदा इकडे ते एकदा तिकडे. प्रेक्षकांना आवडणारी मॅच पाहतोय. दोन्ही टीम लढतायत, बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला. 4 बॉल झालेत, शेवटचे 2 बॉल. ओ वेगाने यष्ट्या उद्ध्वस्त, विकेटचं पतन, फर्निचर डिस्ट्रॉय केलाय गोलंदाज अक्षय इंगळेने. 5 बॉल 27 झाल्यात. उमेशने आपलं काम केलं, उमेशने आपले 2 षटकार मारलेत. आता काम करावं लागेल या अजय डांगरेला आणि मंगेश डांगरेला. उरलेलं काम म्हणजे 13 धाब्यांचं काम. 7 बॉल 13 ची गरज. 27 झाल्यात. नवीन बॅटल आलाय अजय डांगरे, हा देखील युवा खेळाडू पाहतोय. 7 बॉल 13. 7 बॉल 30 रन्स. यावेळेला दबाव पाहतो दोन्ही टीमला. कौतुक करावं लागेल दोन्ही टीमचं. आपण पाहतो या दोन्ही टीम मध्ये. शेवटचा 1 बॉल 1 टू गो. या बॉल वरती किती धावा येतील, हा बॉल डॉट आला तर मॅच म्हणू शकते कोंडावळे टीम कडून. शेवटचा 1 बॉल. ओ हा बॉल डॉट आलाय. 2 षटकानंतर बॉल डॉट येतो. आता मॅच पुन्हा आपण पाहतो. एक सिंगल लेग पाहिजे ओके पंच, नो डाऊट. एक सिंगल 28. आता चेंडू बाकी 6 आणि गरज 12 धावांची. आता आपण पाहतो हाय व्होल्टेज मुकाबला, डोक्याचा ताण वाढवणारा मुकाबला पाहतो. बसलेले प्रेक्षक उठलेले प्रेक्षक बसलेत, कारण ही मॅच महत्वपूर्ण. इथे जिंकला तर डायरेक्ट इन टू द फायनल ची तिकीट. ही मॅच जिंकावी लागेल आणि माजी अध्यक्ष चषकामध्ये फायनलची तिकीट बुकिंग करावी लागेल. चला प्लीज, मी नाव टीमला शेवटचा कॉल देतो. प्लीज नाव टीम पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. नाव टीम आणि मिरगाव टीम महेश दादा, मी दोन्ही टीमला यस सॉरी दोन्ही टीम टॉस केला गेला. यस टॉस कोणी जिंकला नेक्स्ट मॅच? टॉस कोणी जिंकला? मिरगाव टीम गोलंदाजी का? ओके ठीक आहे चालते, नो डाऊट. जाऊया हाय व्होल्टेज मुकाबला आणि ओव्हर क्रमांक 3 मध्ये आलाय युवा गोलंदाज बंटी इंगळे आणि त्याच्या समोर आला मंगेश डांगरे. 6 बॉल 12. पहिलाच बॉल वेगाने टाकलाय, डोळ्याची पापण्या लवते की लवते कट बॉल येतो. आम्ही इंडिया टीम करून खेळतो सांगून देतो बंटी. जर बंटीने ते मॅच थांबवली ना, बंटीची चर्चा केली जाईल, कारण मंगेश सारखा बॅटलर थांबवणं सोपं नसेल. 5 बॉल आणि 12 ची गरज. हो यावेळी टप्पा चुकला तो देखील स्किट झाला. व्हाईट बॉल येतोय. थोडस ओलं मैदान पाहतोय, त्याच्यामध्ये शूज थोडेसे स्किट होत आहेत. व्हाईट बॉल आलाय, एक्स्ट्रा धावा ऍड. आता धावा झाले 29, गरज ती म्हणजे 11 ची. 5 बॉल 11. सामना एकदम चुरशीचा चाललाय, सामना एकदम लेवलने चाललाय आणि पाऊस देखील येतो की काय या मॅच मध्ये. 5 बॉल 11 ची गरज. ओहो 5 बॉल 11. लॉंग ऑफच्या डोक्यावर कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द मॅच.
मॅच ऑफ द मॅच काय कॅच पकडले यार. क्वालिटी ब्रँड सर्व काय केलं या कोंडावळे टीमने. ही कॅच महत्वाची होती मित्रांनो, ही कॅच नव्हती, ही मॅच होते गोंडावळे टीमला. ही कॅच पकडली यार, क्वालिटी कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. ही कॅच जर सुटली असती ना मॅच फसली असती. आता समीकरण बदललं, 4-11ची गरज. 4 बॉल 11. मॅच एकदा इकडे तर एकदा तिकडे, एकदा कोंडावळे तर एकदा कोळणे, असा हा सामना चोरशीचा चाललाय. 4 बॉल 11 आणि नवीन बॅटल आला चरण. हो वेगाने 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 टाकलाय. बंटी इंगळेची पॉवर, बंटी इंगळे आला आणि बंटी इंगळेने सर्वांचं मन जिंकलाय. पहिले आपण पाहतोय 3 बॉल लॉट टाकलेत. शेवटचे 3 बॉल 11ची गरज. 3 बॉल 11. ओ पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल मॅच मध्ये पलटवार मित्रांनो. क्रिकेटचा खेळ जर तरला महत्व नाही. चला प्लीज नितीन दादा, सचिन दादा, बॉल द्यायचं पंचांना, मॅच थांबू नका. 2 बॉल आणि 5 धाब्यांची गरज. चरण डांगरेनं मॅच जिंकवली ना. 365 दिवस चरण डांगरेला डोक्यावरती उचलून घेईल त्यांचा संघ, आणि बंटीने मॅच जिंकवली, त्याला देखील डोक्यावरती उचललं जाईल. 5 धाब्यांची गरज. दोन बॉल 11. एकदा मॅच कोंडावळे, एकदा मॅच कोळणे, सर्वांना आवडणारी मॅच पाहतोय. 2 बॉल 5. मित्रांनो, मॅच आवडल्या असेल तर एकदा टाळ्या होऊ द्या. माजी अध्यक्ष चषक महत्वपूर्ण सामना. 2 बॉल आणि 5 धाब्यांची गरज. मॅच होती कुठे, डोक्याचा ताण वाढलाय बंटीचा, डोक्याचा ताण वाढलाय चरणचा. काय होतंय? 2 बॉल 5. 2 बॉल 5. 2 बॉल 5. ऑफसाईडला टाकला, चांगला बॉल, अचूक टप्पा, अचूक गोलंदाजी, डॉट बॉल येतोय. आता थोडसे डोक्याच्या आतात सटाकल्यात. 1 बॉल आणि 5 धाब्यांची गरज. षटकार मारावाच लागेल, सावकाराने काम होणार नाही. 1 बॉल 5ची गरज. 1 बॉल 5 धावा, 5 धावा, 1 बॉल. कोळणे की कोंडावळे, बंटी की चरण, कुठे जाईल मॅच, कोण जाईल मेगा फायनल मध्ये, कोण आपली तिकीट बुक करेल. 1 बॉल 5. बंटी इंगळे की चरण डांगरे, दोन्ही युवा खेळाडू, युवा खेळाडूंचा हा खेळ, सर्वांना आवडणारी मॅच मित्रांनो. 1 बॉल आणि 5ची गरज. 1 बॉल 5 धावा. हाय व्होल्टेज सामना झालाय, सर्वांच्या फक्त डोक्यावरती हात. 1 बॉल 5 रन्स. 1 बॉल 5. कंपल्सरी षटकार मारावा लागेल, चौकाराने मॅच होणार नाही. चला प्लीज अक्षय इंग्लिश स्पीडअप करा दादा. 1 बॉल 5. चरणने तर एक षटकार मारलाय, आता एक षटकार चरणला मारावा लागेल की बंटे कमबॅक करेल. 1 बॉल 5. 1 बॉल 5 आणि कोंडावळे टीम जाऊन पोहोचले या स्पर्धेतील इनटू द फायनल्स. आणि हार्ड लक बॅड लक युवा स्पोर्ट कोंडा, आणि फायनलची तिकीट बुक केले कोंडावळे टीमने. चला मिरगाव टीम मैदानाचा ताबा घ्या.
कौतुक करावं लागेल कोंडावळी टीमचा. आज गावावरून आलेला अक्षय इंगळे असेल, संदेश असेल, पुण्यावरून बिलॉंग करणाऱ्या खेळाडूने आज फायनलचं तिकीट बुक केलं यार. कोंडावळी टीम नेहमी आपला क्लास दाखवते आणि तीच कोंडावळी टीम जाऊन पोहोचल्या फायनलच्या फेरीमध्ये. क्लास